मी आमदार विनायक मेटे यांना विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जगद्वंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास आवर्जून उपस्थित असणारे इतर कार्यक्रम सर्व रद्द करून या ठिकाणी उपस्थित असणारे मोठ्या भावासारखे प्रेम करणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुपेकर साहेब, कोणताही कार्यक्रम आज पुण्यामध्ये दुसरा नसताना केवळ माझ्यावर प्रेम व्यक्त करण्याकरता आजच नाही गेले अनेक वर्षापासूनचे आमचे संबंध आहेत. ते पक्षाच्या भागाच्या सर्वाच्या पलीकडे जाऊन ते संबंध आजही तसेच आहे, ते प्रेम तसंच आहे. आणि म्हणून केवळ प्रेमात खातर आणि कालच्या रात्रीला विठोबाला राज्याच्या वतीनं साकडं घालून रात्र जागून आज इथं मुद्दाम म्हणून उपस्थित असणारे आपले तरुण तडफदार आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, आपले नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, भावी काळामध्ये ज्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे ते आमचे मित्र आणि आर्थिक गाडा राज्याचा चांगल्या तऱ्हेनं पुढे घेऊन जाणारे अर्थमंत्री नामदार जयंतरावजी पाटील साहेब, जे वडील भाऊ म्हणूनच सातत्यानं पाठराखण आमचे करणारे आमचे आदरणीय पाचपुते दादा, आमचे मित्र सहकारी बाळासाहेबजी शिवरकर, आमचे नाना काल नांदेडला होते. रात्रभर तिथून प्रवास करत करत केवळ प्रेमाखातर या ठिकाणी आले ते आमचे मोठे बंधू, सातत्याने पाठराखण, चांगली असेल वाईट असेल काही असेल, सातत्याने पाठराखण करणारे आमचे हेमंत नाना, आमचे दिलीप शेठ मोहिते जे सातत्यानं बरोबर आमचे असतात, आमदार साहेब चंद्रशेखरजी भोसले, आमचे अतिशय चांगला तरुण आणि तडफदार चांगला आमदार म्हणून सहकारी म्हणून पुढे आला, जाणीवपूर्वक या ठिकाणी उपस्थित राहिले. राजाभाऊ ठाकरे, नानासाहेब बलकवडे, आमचे रवींद्र माळवणकर आणि या सत्कार या ठिकाणी व्हावं याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे, चांगला कसा होईल यासाठी झटणारे, मार्गदर्शन करणारे आमचे मित्र ज्येष्ठ सहकारी आदरणीय वल्लभशेठ बेनकेजी, म्हणजे तानाजीरावजी शिंदे साहेब शिवसंग्रामचे, आणि रावदत्ता कदम साहेब, आणि या पुणे जिल्ह्याचे म्हणजे शिवसंग्रामचे जे प्रमुख मंडळी आहेत, तुषार काकडे असेल, शेखर पवार असेल, रवींद्र भोसले असेल, बाळासाहेब हगवणे असतील, चेतन नानूकर असतील, की एक नाही अनेक सगळे मंडळी, हे सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य नेते मंडळी, समोर बसलेले आमचे माझे आई वडील आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत आलो. नंतर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आहेत, कमिशनर साहेब आहेत, जे लोअर साहेब आहेत, अनेक अधिकारी आहेत, नागपूरहून आलेले आहेत, मुंबईवरून आलेले, दिलीपराव माने मराठवाड्यातून आलेले, पुणे जिल्ह्यातून आलेले, अशा अनेक सगळे आलेले, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्र, वडीलधारी मंडळी, सर्व कार्यकर्ते, बंधूंनो, भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम मी गौरव समितीचा आणि पुणे जिल्हा शिवसंग्रामचा मनापासून आभारी आहे की आपण आज या ठिकाणी
हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला आयुष्यभराचं कायमस्वरूपी आपण ऋणी केलं. आपल्या ऋणामध्ये मला कायमस्वरूपी गुंतवून घेतलं. दुसरा मुद्दा म्हणून आभार मानतो ते मुख्यमंत्र्यांचं, कुपेकरांचं, जयंतरावांचं, पाचपतदादांचं आणि आमच्या सगळ्यांचं. कारण 41वा वाढदिवसाचा हा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे वाढदिवस माझा 30 तारखेला झाला. 30 तारखेला वाढदिवस येतो. परंतु पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा आग्रह होता की पुणे जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम व्हावा आणि मग त्याला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते, बाबांच्या अध्यक्षतेखाली, जयंतरावांच्या, आजीदादांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी इच्छा होती. कार्यक्रम 1 तारखेला ठरलाही होता. परंतु महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या सुदैवाने पंतप्रधानांचा दौरा लागला आणि महाराष्ट्राला, विदर्भाला एक फार मोठं पॅकेज मुख्यमंत्र्यांच्या, पवार साहेबांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मिळालं. एक मोठा दिलासा मिळाला. परंतु त्यामुळे कार्यक्रम आपला पुढे गेला. 1 तारखेची 7 तारीख झाली आणि आज तो कार्यक्रम सर्व लोकांनी आपण आयोजित केला. तर आपण सर्व मंडळी, मान्यवर सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला. मगाशी जयंतरावजींनी सांगितलं ते खरं आहे की 41वं वर्ष म्हणजे काहीच नाही आणि त्याला आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आमचे बाबा असतील किंवा अन्य जयंतरावजी असतील, बाकी सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीतून माझा सत्कार व्हावा असं कोणतंही मोठं काम आजतागाच्या 41व्या वर्षामध्ये केलंय असं मला, मी स्वतः समजत नाही की ज्याच्यामुळे माझा फार मोठा सत्कार करावा. कारण सत्काराचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या किंवा अध्यक्षांच्या, नेत्यांच्या हस्ते करण्याचा प्रथा किंवा परंपरा किंवा संकेत ते 61ला, 75ला किंवा अन्य त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर करतात. परंतु आपली तशी सुरुवात आहे. 40 झाली आता, 41ची सुरुवात आहे आता आणि अशा वेळेस सत्कार करायचा म्हणजे एक तर त्याचा अर्थ असा होतो की आता तुमचं सगळं संपलंय, आता निवांतपणे घरी बसा, असाही त्याचा अर्थ होतो. परंतु हा सत्कार पुण्यातल्या मंडळींनी जो घेतला आणि शिवसंघांची भूमिका आणि सर्वांची भूमिका हीच आहे की या सत्काराच्या माध्यमातून महाराष्ट्रातले आणि त्या भागातले, त्या जिल्ह्यातले जे आपले कार्यकर्ते असतात, जे आमच्याबरोबर गेले 20 तानाजीराव शिंदे किंवा गेले 20-21 वर्षे, दादा असतील, आम्ही जवळपास 10-15 वर्षापासून काम करतोय. आमचे बांबरे असतील, राजाभाऊ असतील, नाना असतील, अनेक इथे बसणारे अनेक कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, ह्या सगळ्या मंडळी गेले 10-15 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो. आमच्याबरोबर म्हणजे मला कोणतंही पद असो किंवा त्यांना कोणतंही पद असो नाही तर नसो, अनेक लोकांची पदानुसार संख्या वाढत राहते किंवा कमी होत राहते. परंतु आमच्या बाबतीमध्ये मात्र एखादा दुसरा इकडं तिकडं झाला असेल, परंतु आज तागायत जे जे पूर्वीपासून सहकारी आहेत ते आजही तसेच आमच्यावर प्रेम करतात. उलट त्याच्यात वाढतच संख्या जाते, कमी होत नाही. आणि या सगळ्या प्रेमाचा एकत्रित एका वर्षा ठिकाणी स्नेहसंमेलन घ्यावं, गाठीबिटी घ्यावी, सुखदुःखांची देवाणघेवाण व्हावी आणि त्याच्यातून परत उर्मी घेऊन त्याच्यातून परत प्रोत्साहन घ्यावं आणि आपल्या थोरात मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्या आशीर्वादातून जे आपण काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामाला गती मिळाव्याकरता आशीर्वाद असावेत याकरता हा सगळा अभिष्ट चिंतनाचा सोहळा किंवा वाढदिवसाचा सोहळा आयोजित करण्याची भूमिका हे शिवसंग्रामची किंवा आमच्या सगळ्या सहकार्याची असते. आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिला. या आशीर्वादाची शिदोरी पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने जे प्रश्न आहेत राज्यासमोरचे किंवा आपल्या समोरचे ते सोडवण्याच्या कामी निश्चितपणाने उपयोगी पडतील असा मला ठामपणाने विश्वास वाटतो. देशमुख साहेब, तुम्ही आम्ही शेजारच्या जिल्ह्याचे, तुम्ही ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून आज या राज्याच्या प्रमुख पदापर्यंत दुसऱ्या वेळेस पोहोचला. मी शेजारच्या आपल्या तालुक्यामध्ये, केज तालुक्यामधल्या राजेगावमध्ये आई वडील माझे बसलेले तिथं अतिशय तुटपुंजा याच्यामध्ये सुरुवात 2-3 एकर शेतीमधून आम्ही सुरुवात केली. अडीअडचणीमुळं पूर्ण शिक्षण न घेतल्यामुळं
केवळ कामधंद्यामुळे मी मुंबईला आलो.